मोहोळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीने होणार अशी चित्र दिसत असले तरी महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये भूमिपुत्र या नात्याने अपक्ष उमेदवार म्हणून संजय अण्णा क्षीरसागर हे स्थानिक मोहोळचे यांनी सुद्धा उमेदवारी सस्पेन्स असताना सुद्धा बऱ्याच जणांना वाटत होतं की संजय क्षीरसागर हे उमेदवारी आज शेवटच्या दिवशी काढून घेणार का असा प्रश्न उभा राहिलेला असताना त्यांनी या 20 वर्षामध्ये 30 वर्षाच्या या समाजसेवेच्या राजकारणाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि आपण आता त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत। प्रश्न पहिला असा विचारण्यात येतो की या निवडणुकीमध्ये 2 तगडे उमेदवार उभे असताना आणि संजय क्षीरसागर यांचं तिकीट तसं पाहिलं तर त्यांना पक्षाने शब्दसुद्धा दिला होता, परंतु ऐनवेळी तिकीट कापल्यामुळे नाराजीतून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असला तरी त्यांच्या मनात सध्या नेमका काय विचार आहे किंवा ही निवडणूक कशा प्रकारे ते सामोरे जाणार आहेत ते आपण आता पाहूया त्यांच्याच शब्दात। मी या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 25 वर्ष राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहे। अनेक वेळा या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या। अगदी 10 लोकांना 10 कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीतून सुरू केलेला हा प्रवास या 25 वर्षांमध्ये अनेक वळणं घेत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचला। अनेक वेळा या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र म्हणून आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जे विरोधी पक्ष आहे त्यांनी सातत्यानं या तालुक्याचे बाहेरचे गडगंज असे श्रीमंत असे खोक्यानं पैसे खर्च करणारे उमेदवार या ठिकाणी आमच्या विरोधात दिले आणि म्हणून आमचा गेली 3 टर्म या ठिकाणी पराभव झाला। आणि या निवडणुकीमध्ये मी आदरणीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली होती आणि मी ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्यावेळेस मला तसा शब्दही देण्यात आला होता, परंतु ऐनवेळी या ठिकाणच्या काही आमच्या सहकारी त्या ठिकाणी माझ्या बाबतीत नकारात्मक फिडिंग केलं आणि मी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सक्षम कसा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं माझी उमेदवारी या ठिकाणी कापण्यात आली। परंतु मी आज अर्ज भरल्यानंतर आणि मला किटली हे चिन्ह मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मला ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुम्ही निवडणूक आता कशी लढवणार आहे, कुठल्या मुद्द्यावर लढवणार आहे, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मी भूमिपुत्र एकमेव उमेदवार आहे आणि भूमिपुत्र या मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे आणि मी मतदारांना आणि जनतेला एक आव्हान केलेलं आहे की मला तुम्ही एक वोट द्या आणि एक नोटही द्या। तुमचा जो दिवसभराचा 1 दिवसाचा चहा पाण्याचा खर्च आहे 20 रुपये असेल 50 रुपये असेल, एवढी अत्यल्प मदत मला तुम्ही या ठिकाणी द्या, अशा प्रकारचं मी जनतेला नम्र आवाहन केलं आणि त्या आव्हानाला आगामी काळामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे। या तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले सिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्याची निकृष्ट दर्जाची झालेली कामं असतील, तोच तो निधी तोच तो रस्ता, एकदा म्हणायचं मोहोळून पंढरपूरकडे जाणार रस्ता आणि दुसऱ्यांदा म्हणायचं पंढरपूरकडून मोहोळ येणार रस्ता, अशा प्रकारे या ठिकाणी या टक्केवारीखोर आमदारानं टेंडरखोर आमदारांनी केवळ टक्केवारीसाठी या ठिकाणी विकास कामं राबवली। काम झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्या कामाचा दर्जा तपासला नाही आणि फक्त आकडेवारी बोगस आकडेवारी दिली की मी एवढ्या 1000 कोटीची कामं केली, तेवढ्या 1000 कोटीची कामं केली। या तालुक्यामध्ये या आमदारांनी दाखवावं असं एकही ठोस काम, दर्जेदार काम नाही, फक्त अनगरा आणि बारावाड्यामध्येच ठोस आणि दर्जेदार कामं करायची
आणि या मतदारसंघातील बाकीच्या 135 गावांना सातत्यानं वाऱ्यावर सोडायचं हे काम या तालुक्यातल्या आमदारांनी केलेलं आहे. आणि आता हे आम्ही या ठिकाणी लढत असताना कायम राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आलेलो आहे. आणि आता हे जे उमेदवार आहेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार, हे दोन्ही उमेदवार एकाच पेटीतून बाहेर आलेले आहेत, एकाच खोक्यातून बाहेर आलेले आहेत. आणि म्हणून हे जनतेनं ओळखलेलं आहे, जनतेच्या लक्षात आलेलं आहे की शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा अनगरकरांचा डमी उमेदवार आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्यावर इतकं प्रेशर आणि इतकं बर्डन आलं की मी अर्ज भरला पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना विश्वास नव्हता मी अर्ज भरेल का नाही. शेवटी मी आयत्या वेळेस अर्ज तयार केला आणि उमेदवारी माझी दाखल झाली. 3 मिनिटं कमी असताना धावत पळत जाऊन मी ती उमेदवारी दाखल केली. आणि त्यावेळेस तालुक्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांना वाटले खऱ्या अर्थानं आता उमेदवारी दाखल झाली आणि आता आपल्याला भूमिपुत्र या तालुक्याला आमदार मिळणार यात त्यांची शंका नाही. आणि आज ज्यावेळेस उमेदवारी अर्ज काढून घ्यायचा होता त्यावेळेस अनेक अफवांचं पेव फुटलं की संजयना उमेदवारी अर्ज काढून घेणार, संजयना असे करणार, संजयना तसे करणार. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मी तो उमेदवारी अर्ज काढून घेतला नाही. कारण मला भरताना ज्या कार्यकर्त्यांनी, सहकार्यांनी, जनतेने, मतदारांनी भरायला लावला होता तर त्यांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या सूचनेचा आदर करून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्या सूचनेचा आदर करत मी तो उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आणि मी चांगल्या ताकदीनं या ठिकाणी उमेदवारीच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेलो आहे. मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने आपण नागनाथ महाराजांची शपथ घेतली होती असं मत आहे, तरीही संजय अण्णा उभारले आहेत. याकडे तुम्ही या आरोपाचं खंडन कसं करू शकता? या ठिकाणी आम्ही बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे याच एका मुद्द्यावरती उमेदवारीसाठी शपथ घेतली होती. परंतु ही उमेदवारी भूमिपुत्राला द्यायची. बरे तो गरीब असेल, सामान्य असेल तर त्या भूमिपुत्राला उमेदवारी द्यायची आणि सर्वांनी मिळून ताकदीनं त्याला निवडून आणायचं असं ठरलं असताना सुद्धा हे धन दांडगा उमेदवार आणला. आपण सर्वजण सोशल मीडियावर पाहताय त्या आदरणीय त्या उमेदवाराबद्दल आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांच्याबद्दल काय जनतेमध्ये प्रतिक्रिया आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीनं ही निवडणूक करायची. उपरा विरुद्ध भूमिपुत्र अशी ही निवडणूक करायची. लक्ष्मीपुत्र विरुद्ध भूमिपुत्र अशी ही निवडणूक करायची या जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने सातत्याने एक विधान करत आहेत की 5,000 कोटी रुपयाची विकास कामे या मोहोळ तालुक्यात केलेले असताना माझा विजय कोणीच रोखू शकत नाही. याकडे आपण काय भूमिकेतून पाहता? आता त्यांनी जर म्हणत असतील की मी 5,000 कोटीची विकास कामं केली तर माझा त्यांना प्रश्न आहे, या मतदारसंघामध्ये साधारण 142 गाव आहेत. 142 गावांनी 5,000 कोटी म्हणल्यावर 5,000 भागिले 142 केलं तर साधारण 40 कोटी, साधारण 40 कोटी एका गावाला सरासरी येते. मग ज्या गावाला वाटतंय की आपल्या गावामध्ये 40 कोटी रुपयाचे विकास कामं झाले आणि हे जर खरं असेल तर त्या गावातली जनता निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहील. पण माझं जनतेला आव्हान आहे, तुमच्या गावामध्ये हे जर म्हणत असेल 5,000 कोटीचा विकास केलाय, तुमच्या गावामध्ये तुम्ही 40 कोटीची कामं झालीत का तपासा. 40 कोटी जाऊ द्या, 4 कोटी तर झाली का तपासा आणि मग निर्णय घ्या. तुम्ही कामाचा दर्जा तपासा. गेल्या वर्षी झालेलं काम या वर्षी धुवून गेलेलं आहे पावसाळ्यामध्ये, मग तुमचा पैसा गेला कुठं? 10% काम देणाराला 15% अधिकाऱ्यांना ते काम निकृष्ट दर्जाचं झालंय म्हणून 10% तक्रार देणाराला मग दर्जा कामाचा कसा राहील आणि काम दिसेल कसं, असं माझा प्रश्न आहे. गेल्या 25-30 वर्षापासून आपण प्रस्थापित राजन पाटील यांच्या विरोधात सातत्याने भाजपच्या माध्यमातून या मोहोळ तालुक्यामध्ये संघर्ष करून भाजप पक्ष वाढवला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्या पक्षाला सोडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी घेतली. अचानकपणे आपली उमेदवारी कापली आणि तरी आपल्याला पक्षाने, शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी काढावी अशा प्रकारचा काय प्रेशर दिला होता की काय? मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षाची ज्यावेळेस सरकार या राज्यामध्ये आलं, आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि भारतीय जनता पार्टी असं सरकार तयार झालं. आदरणीय अजितदादा पवार त्या सरकारमध्ये अजून सामील व्हायचे होते. तरी या जिल्ह्यामध्ये
या तालुक्यामधले काय प्रश्न असतील, काय कामं असतील, तरी जे पालकमंत्री होते सन्माननीय विखे पाटील साहेब, ते अनगरकरांचंच ऐकायचे. मग आम्ही म्हणलं आम्ही पक्षाचा संघर्ष केलाय, पक्षाचं काम केलंय, आम्ही प्रमुख पदाधिकारी आहे, तुम्ही आमच्या शब्दाला किंमत देत नाही, आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचंच तुम्ही शब्द ऐकता. तर याची पक्षानं कुठलीही दखल घेतली नाही. आणि म्हणून आम्ही केवळ आणि केवळ राजन पाटलांच्या विरोधात 25 वर्ष संघर्ष करून ज्या पक्षाचं सरकार आलं भारतीय जनता पार्टी, तो पक्ष सुद्धा जर पुन्हा त्यांचेच निर्णयाला प्राधान्य देत असेल तर त्या पक्षात राहायचं नाही. आणि म्हणून आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे जॉईन झालो. आणि तिथून पुढं उमेदवारीबाबतचा आम्ही साहेबांचा शब्द घेतला आणि काम चालू केलं. पण आयत्या वेळेस अडचणी आल्या आणि आमची उमेदवारी कापली गेली. आदरणीय पवार साहेबांनी मला सूचना केली होती, परंतु लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जनता ही सर्वश्रेष्ठ असते. म्हणून मी जनतेची जी सूचना आहे ती सूचना मान्य करून या ठिकाणी उमेदवारी ठेवला. आणि आदरणीय पवार साहेबांचा मी कुठलाही अवमान केला नाही. आणि त्यांनी मला फोन केला तरी मी उमेदवारी काढून घेतली नाही. मी त्यांची माफी मागतो. बरं, सध्या मोहोळ मतदारसंघामध्ये 140 आसपास गाव आहेत. यामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणून आपण कशा प्रकारे यंत्रणा सक्षम करणार आहात? ऑलरेडी मी पूर्ण वेळ कार्यकर्ता असल्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्याने माझा संपर्क आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वेळा काही कार्यक्रमाच्या निमित्त, काही सुखदुःखाच्या निमित्तानं, काही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या निमित्तानं माझा सातत्यानं रोज दौरा चालू असतो. माझी दिवसाची सुरुवात सकाळी 6ला होते आणि मी अनेक वेळा तुम्ही बघितलं असेल, काही वेळा 8ला, काही वेळा 7ला अनेक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये मी दिसलेलो आहे. आणि त्यामुळे मला आता निवडणूक आली म्हणून स्वतंत्र वेगळ्या प्रकारची यंत्रणा लावण्याची काही गरज नाही. परंतु निवडणुकीमध्ये जे दौरे असतात, गावभेटी असतात, कॉर्नर सभा असतात, त्या आम्ही करणार आहे. आणि आमचा डाटा पूर्ण तयार आहे. आणि आमचे जे 336 बूथ आहेत त्या बूथवरती 1 बूथ 10 युथ आणि 1 बूथ 10 टास्क फोर्स अशा पद्धतीने साधारण 5 ते 6 हजार कार्यकर्त्याची यादी ऑन पेपर मोबाईल नंबर सहित आता सध्या माझ्याकडे तयार आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. प्रचार यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे आणि सुलभतेने या ठिकाणी आम्ही राबवणार आहे. कारण मी लहानपणापासून भारतीय जनता पार्टीच्या या मुशीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे. त्यामुळे ती भूत यंत्रणेच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी किती फास्ट आहे हे सगळ्याला माहीत आहे. त्यामुळे मी तिथं शिकल्यामुळे मला इथं कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळं माझी भूत यंत्रणा सक्षमपणे, माझी प्रचार यंत्रणा सक्षमपणे, मी अनुभवानं गेली 7 ते 8 निवडणुका प्रचार प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. स्वतः काही निवडणुका लढवलेल्या आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून, सरपंचापासून, पंचायत समिती सदस्य इतकी पदावरती मी काम करण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळं ही निवडणूक माझ्यासाठी काही खूप अवघड आहे असं मला वाटतं. बरं, कोणत्या प्रमुख मुद्दे घेऊन आपण मतदारापर्यंत पोहोचणार आहोत? आणि जे आंगरकर आहेत लोकनेते परिवार, अगदी छोटा कार्यक्रम असला तरी ते प्रत्येक गावात पोहोचतात, परंतु संजय अण्णा हे फक्त निवडणुकीमध्येच दिसतात असा त्यांचा आरोप आहे. त्याकडे कसं बघता? जे कोणी आरोप करतील ते जनतेच्या समोर करतील. आणि जनतेला माहित आहे मी सातत्याने कामात असतो. माझं फेसबुकचं अकाउंट त्यांनी तपासावं. आणि त्यांना पाहिजे असेल तर, ज्यांना असं वाटतंय ना, माझ्याकडे या मी पेपरची कात्रणं दाखवतो, त्यांच्याकडे जे माझे सगळे व्हिडिओ दाखवतो, सगळं दाखवतो. हळूहळू मी ते सर्व बाहेर आणणार आहे. अगदी 25 वर्षापासून माझ्या एवढी सिनियरिटी असलेला कार्यकर्ता इथं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विरोधी पक्षामध्ये एक बोटावर मोजणे एवढे असतील. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. आरोप हे होत राहणार आहेत. त्या आरोपाचं खंडन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे योग्य वेळी. तुम्हाला प्रत्येक वेळी आरोपाचं खंडन तर तुम्ही करणारच आहात, परंतु तुम्हाला नेमकं कोणत्या कामाच्या बळावर येणाऱ्या या विधानसभेमध्ये विजय मिळेल असं वाटतं? मला सर्वप्रथम जे पिढ्यानपिढ्या लोकांच्या माथी मारलेलं अनगर अप्पर तहसील कार्यालय आहे आणि ते रद्द झालं पाहिजे, हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. आणि या तालुक्याला जी टक्केवारी आणि ठेकेदारीची सवय लागलेली आहे, निकृष्ट दर्जाची कामं करायची, टक्केवारी द्यायची आणि ठेकेदारी करायची. आणि मला ही टक्केवारी हा विषय मला मोडून काढायचा आहे आणि स्वच्छ पारदर्शकपणे इस्टिमेट प्रमाणे चांगल्या दर्जाची कामं करून या तालुक्याचा विकास करायचा आहे. अर्धवट असलेल्या सिंचनाच्या योजना मला पूर्ण करायच्या. आणि समाजामध्ये फक्त सत्तेसाठीच आमदारांनी काम करायचं नसतं, तर काही वेळा सत्तेसाठी सुद्धा काम करायचं असतं. आणि म्हणून अनेक वेळा आपण बघतो की राजकीय दबावाच्या पोटी सर्वसामान्य माणसावर अन्याय होतो, खोटे नाटे गुन्हे दाखल होतात.
तर अशा ह्याच्यावरती सामान्य माणसाच्या पाठीशी मला उभं राहणार आमदार तयार व्हायचे. सामान्यातल्या सामान्य माणसावर, भले तो माझा विरोधक असेल, विरोधक जरी असला तर त्यावर अन्याय होणार नाही ह्याची दक्षता मी आमदार झाल्यावर घेणार आहे. आणि एवढ्याच मुद्द्यावरती मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.